नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण पुन्हा एक मराठीचा नवीन पेपर जो आहे तो घेऊन आलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत. ते तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आपण अध्यापनशास्त्र उतारा सर्व काही जो पूर्ण एक पेपर आहे आपण सॉल्व करणार आहोत. मागचा जो मी कालच शनिवारी एक टाकला होता पेपर, पण तो नीट काही क्लिअर दिसला नाही. त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि आता परत दुसरा पेपर होता माझ्याजवळ, मी तो टाकलेला आहे. आणि जो मी काल डिलीट केलेला आहे तो मी परत नंतर काही दिवसांनी पुन्हा टाकेल. आणि अजूनही वेगवेगळे CTT महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहील. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर पहिला जो आहे याच्यामध्ये उतारा आहे, तर आपण उतारा पहिला वाचूया की दत्तू गावात कधी आला, कुणाबरोबर आला. दत्तू गावात कधी आला, कुणाबरोबर आला यांच्या विविध वंदता होत्या. कुणी काहीही म्हणे, गावात आलेल्या वरातीसोबत तो आला. गावाजवळून जाणाऱ्या वारीतल्या एका दिंडीत तो सामील होता. नजरचुकीने गावात आला. त्याला एका माल ट्रकनं सडकेला सोडत गावाचा रस्ता दाखवला वगैरे. नेमकं कुणालाच ठाऊक नव्हतं. गावात अनोळखी माणूस आल्यावर त्याच्याकडं संशयानं न पाहता त्याला सहानुभूतीने पाहण्याचा तो काळ होता. दत्तूला विचारावं म्हटलं तर अडचण होती. तो काहीसा गतिमंद होता. बोलताना अडखळायचा. त्याला खळखळून हसताना व फडाफडा बोलतानाही कुणी पाहिलं नव्हतं. पुढं कालांतरानं दत्तू साऱ्या गावच्या पाणक्या झाला. गावातल्या तालेवार लोकांच्या घरी पाणी भरून त्याच्या दोन्ही तळ हातांना घट्टे पडले. सतत पाण्यात हात घालून त्याच्या हाताची त्वचा पांढुरकी झालेली. जाड खाकी रंगाची हाफ पॅन्ट, मांजर पाटाच्या बिनबाह्याचे जाडी भरडी छाती यात हा त्याचा कायमचा वेश. सणासुदीला देखील त्यामध्ये बदल नव्हता. दत्तू दिसायला ओबडधोबडच होता. वर्णानं काळा सावळा. कोंबडा आरवायच्या आधी हा आडावर गेलेला. असे आडावर पाणी भरायला येणाऱ्या बायकांशी त्याचं कधीच भांडण झालं नाही. उजव्या हातानं खांद्यावर मोठी घागर आणि डाव्या हातात कळशी राही. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न करता बारामाही हे काम करायचा. दत्तूला गावातल्या 20 घरांची वर्दी होती. त्या घरात पाणी ओतताना त्याचा वावर फक्त उंबरठ्यापासून हौदापर्यंत असायचा. कुठं ओट्यावरची पोती मागंपुढं करावी लागत, सरपण फोडून द्यावं लागे, ओझं उचलावं लागे. विठ्ठलाच्या मंदिरातच त्याचा मुक्काम असे. रात्री कीर्तनास येणाऱ्या टाळकुट्या लोकांच्या शेजारी बसून तो मान हलवत राही. दत्तूचं लग्न काही झालं नाही. त्यानं कोणत्या बाईकडे नजर वाकडी करूनही बघितलं नाही. त्यावरून काही मंडळी टिंगल करत, टोमणे मारत. दत्तूला त्याचं काही वाटत नसे. तरुणांच्या उंबरठ्यावरच्या वयात दत्तू गावात आलेला तेव्हा आडाला भरपूर पाणी होतं. 4 रहाट चौदिशेने चालत, पण पाणी तळाला कधी गेलं नव्हतं. 70 पार थकल्यानंतरही हार न मानणाऱ्या दत्तूनं पाणी भरणं बंद केलं नव्हतं. एके दिवशी विठ्ठलाच्या ओट्यावर पाण्याची घागर ओतताना त्याला चक्कर आली. तो खाली पडला. सगळीकडे पाणी झालं. त्यात पाय घसरून पायऱ्यांवर घरंगळत खाली आला. त्याला लकवा मारल्यागत झालं. वर्षभर खिळून होता तो. दत्तूचे श्वास जड झाले. त्या रात्रीचं चांदणं लिंबाच्या झाडाआड लपून ओक्साबोक्शी रडलं. आडातल्या पाण्याला हुंदके अनावर झाले. शेत शिवारातल्या गायींच्या डोळ्यांना झरे फुटले. मंदिराचा कळस काळ्या जांभळ्या आभाळात गुदमरून गेला. आयुष्यभर त्यानं खांद्यावर वावरलेल्या घागरी कळशांना कंठ फुटले. तांबड फुटी व्हायच्या सुमारास त्याचं प्राणपाखरू उडून गेले.
तर आता हा आपण उतारा वाचलेला आहे, त्याच्यावरचे आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, दत्तूच्या गावात येण्यासंबंधी कोणत्या शक्यता लेखकाने वर्तविली नाही? पहिलं, वरातीशिवाय आला, वारीच्या दिंडीतून आला, नजर चुकीनं आला, ट्रक मालकाने गावात आणला. तर त्यांनी काय आपण पॅरेग्राफमध्ये पहिलेच पॅरेग्राफमध्ये लिहिलं होतं की दत्तू गावात कसा आला. तर काही लोक म्हणत होते वराती बरोबर आला, नंतर म्हणत होते वारीच्या दिंडीतून आला, तिसरं म्हणत होते नजर चुकीने आला, आणि चौथं ट्रक मालकाने गावात आणला. तर इथं पहिले जो ऑप्शन आहे ते काय लिहिलेलं आहे की वरातीशिवाय आला. आता वरातीशिवाय नाही आला तो वराती बरोबर आला, म्हणजे इथं बरोबर ऑप्शन आहे पहिलं. इथं बरोबर ऑप्शन आहे पहिलं की वरातीशिवाय दत्तू गावात आला, हे लेखकाने इथं वर्तवलेलं नाहीये. पुढचा प्रश्न पाहू. दत्तू वर्षभर कोणतं काम करीत असे? तर पहिलं ऑप्शन आहे खळखळून हसायचा, दुसरं फडाफडा बोलायचा, तिसरं कीर्तनात टाळ वाजवायचे, आणि चौथं गावात पाणी भरायचं. तर आपण पाहिलं की तो गावामध्ये पाणी भरत असे, 20 लोकांच्या घरी त्याचं पाणी भरण्याचं तो काम करत असे. तर इथं ऑप्शन क्रमांक चौथं बरोबर आहे. पुढं पाहू. तमा बाळगणे म्हणजे काय? पहिलं ऑप्शन आहे धीटपणा असणे, दुसरं काळजी करणे, तिसरं पर्वा करणे, आणि चौथं शरम राखणे. तर तमा बाळगणे म्हणजे काय? पर्वा करणे, म्हणजे इथं बरोबर ऑप्शन आहे तिसरं. पुढचा प्रश्न पाहू. वंदता शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा. वंदता म्हणजे पहिलं आहे अफवा, दुसरं वंदना, तिसरं भावना, आणि चौथं वानवा. तो वंदता म्हणजे शब्दाचा समानार्थी शब्द. वंदता म्हणजे आपण पाहिलं की पॅरेग्राफमध्ये काय होता त्यानुसार याचा अर्थ घ्यायचा आहे. वंदता म्हणजे काय? अफवा, म्हणजे तो वराती बरोबर आला, किंवा त्याला एका ट्रक मालकाने आणून सोडलं, हे सगळं काय होत्या? अफवा होता. तो कुठून आला, कसं काय आला, हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे त्या अर्थानुसार आपल्याला अर्थ घ्यावा लागतो. म्हणून इथं बरोबर ऑप्शन आहे पहिलं अफवा. वंदता शब्दाचा समानार्थी शब्द आहे अफवा. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. उजव्या हातानं खांद्यावर मोठी घागर आणि डाव्या हातात कळशी या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर आता याच्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात कोणती येते? अव्यय, अलंकार, विशेषण आणि सर्वनाम. आता उजव्या हातानं खांद्यावर मोठी घागर आणि डाव्या हातात कळशी, इथं आणि हा काय अव्यय आहे, त्यामुळे याच्यामध्ये याची जी जात आहे ती येईल अव्यय. पहिलं ऑप्शन इथे येईल बरोबर. पुढचा प्रश्न पाहू. दत्तू गावातल्या किती घरात पाणी भरत असे? दत्तू गावातल्या किती घरात पाणी भरत असे? पहिलं ऑप्शन आहे 10, दुसरं 20, तिसरं 25, चौथं 30. तो बरोबर ऑप्शन आहे दुसरं 20. आपण पाहिलं होतं पॅराग्राफमध्ये की दत्तू 20 घरात पाणी भरण्याची त्याला वर्दी होती, म्हणजेच तो 20 घरांमध्ये पाणी भरत असे. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन आहे 20. पुढचा प्रश्न पाहू. गावातली मंडळी कोणत्या कारणास्तव दत्तूची चेष्टा करीत असे? पाण्याची घागर ओतताना चक्कर आली म्हणून, दुसरं ऑप्शन दिसायला ओबडधोबड होता म्हणून, तिसरं त्याचं लग्न झालं नव्हतं म्हणून, आणि चौथं बायकांशी त्याचं कधीच भांडण झालं नाही म्हणून. तर बरोबर ऑप्शन आहे तिसरं की त्याचं लग्न झालं नव्हतं म्हणून त्याची चेष्टा केली जायची. कारण तो ज्यावेळेस गावामध्ये आला होता त्यावेळेस तो एकदम तरुण होता, आणि त्याच्या वयाच्या सर्व लोकांचे लग्न झाले, पण त्याचं झालंच नाही. 70 वयाचं झालं तरी, म्हणून लोक त्याची चेष्टा करत होते. पुढचे प्रश्न पाहू. पूर्वीच्या ग्राम संस्कृतीचे कोणते वैशिष्ट्य लेखकाने सांगितले आहे? पूर्वीच्या ग्राम संस्कृतीचे कोणते वैशिष्ट्य लेखकाने सांगितले आहे? तर पहिलं ऑप्शन आहे पाहुण्यांशी तुसडेपणाने वागणे, दुसरं अपरिचिताशीही सहानुभूतीने वागणे, तिसरं अनोळखी माणसाला हुसकावणे, चौथं परस्परांशी नजर चुकवणे.
तर पूर्वीच्या ग्रामसंस्कृती कशी होती की गावामध्ये कुणी आलं तरी त्याच्याशी सहानुभूतीने वागायचं. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक दुसरं बरोबर आहे की अपरिचिताशी सहानुभूतीने वागणे. म्हणजे तुला नीटचं काही समजत नव्हतं, नीट बोलता येत नव्हतं, तरीही तो त्या गावात राहिला. लोकांनी त्याला पाणी भरण्याचं काम दिलं आणि तो ते काम करत 70-80 वर्ष तिथेच राहिला आणि तिथेच शेवटी मेला. म्हणून इथलं बरोबर ऑप्शन आहे 2 नंबरचं की अपरिचिताशी सहानुभूतीने वागणे. पुढचा प्रश्न पाहू. कोंबडा आरवणे या वाक्यातून लेखकाला कोणती वेळ सुचवायची आहे? पहिलं ऑप्शन आहे आडावर पाणी भरावला जायची, दुसरं भल्या पहाटेची, तिसरं सरपण फोडून देण्याची आणि चौथं 12माही काम करायची. तर बरोबर ऑप्शन आहे दुसरं भल्या पहाटेचे. तर ज्यावेळेस सकाळचे 4 वाजता 4-5 वाजता त्यावेळेस खेडेगावामध्ये कोंबडा असतो तो जर खेड्यामध्ये जे राहतात त्यांना नक्की माहिती असतं की सकाळी सकाळी कोंबडे मोठमोठ्याने ओरडायला लागतात 4-5 वाजता. तर म्हणजे भल्या पहाटेची ती वेळ होती. ऑप्शन क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न पाहू. तर आता पुढे आपण एक उतारा पाहिला, आता एक काव्यांश आहे. तर आता तो आपण काव्यांश पाहू. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरदारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे. मुकी अंगडी बालपणीची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात, त्या हाती विणण्याऱ्याचे. हां, तर आपण कविता वाचलेली आहे. आता त्याच्यावरचे आपण प्रश्न पाहू. तर इथे पहिला प्रश्न आहे की 3 अंकी नाटक यातून कवीला काय सुचवायचे आहे? पहिलं ऑप्शन आहे धागा, वस्त्र आणि माणूस. दुसरं ऑप्शन आहे जीवनातील 3 अवस्था. तिसरं त्रिखंड. चौथं सुख दुःख आणि आयुष्य. तर इथं काय सांगितलं की पूर्ण माणसाच्या आयुष्यातलं सांगितलं की माणूस ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो लहान बाळ असतं, नंतर तारुण्यामध्ये तो खूप चांगला असतो, नवीन वस्त्र घातल्यासारखा असतो आणि नंतर वार्धक्यामध्ये त्याचे तेही वस्त्र हे होऊन जातात, जीर्ण होऊन जातात. तर त्याचं म्हणजे इथं पूर्ण मनुष्य जीवनाबद्दल सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळं ह्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा. कवितेमध्ये नेहमी अर्थानुसार आपल्याला उत्तरं द्यायची असतात. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दुसरं बरोबर आहे की जीवनातील 3 अवस्था, म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा. पुढचं पाहू. पुढीलपैकी कोणाचे अदृश्य अस्तित्व कवी सुचवतो? पहिलं वार्धक्य, दुसरं परमेश्वर, तिसरं नाटक आणि चौथं त्रिखंड. तर पहिलं काय तर इथं सांगितलं आहे की कोणाचे अस्तित्व कवी सुचवतो. तर पहिलं ऑप्शन होतं वार्धक्य, दुसरं परमेश्वर, तिसरं नाटक आणि चौथं त्रिखंड. तर इथं आपल्याला अर्थानुसार सांगितलं आहे. पहा, पूर्ण जर कविता वाचली होती त्याच्यातून लगेच कळतं की एक माणूस हा दुसऱ्या माणसासारखा नसतो. म्हणजे त्याचं जे आहे आपल्याला कोण बनवतो तर देव बनवतो, परमेश्वर बनवतो, हा त्या कवितेतला अर्थ आहे. जो येतो नंतर त्याचं सगळं काही देव तयार करतो, नंतर जसा येतो तसाच तो जातो. हे सर्व काही त्या कवितेतल्या अर्थानुसार आहे. म्हणजे परमेश्वर हा कोण असा विणकर आहे जो एकसारखं 2 वस्त्र तो बिलकुल बनवत नाही, म्हणजे 2 व्यक्ती एकसारखे तो बनवत नाही. म्हणजे याच्या अर्थानुसार जर धरलं तर याचा ऑप्शन क्रमांक दुसरं बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरं परमेश्वर. पुढचा प्रश्न पाहू. जीवनातील कोणत्या शाश्वत सत्याकडे कवीने संकेत केला आहे? शाश्वत सत्याकडे कवीने संकेत केला आहे. पहिलं बालपण आणि मौन, दुसरं तारुण्यावस्था व रंगीत वसने, तिसरं रिकाम्या हाती येणे व रिकाम्या हाती जाणे आणि चौथं सुख आणि
तारुण्य. तर याच्यामध्ये बरोबर ऑप्शन क्रमांक आहे तिसरं, रिकाम्या हाती येणे व रिकाम्या हाती जाणे. म्हणजे कवीने काय म्हणतो की जसं आपण रिकाम्या हाती येतो, एक लहान बाळ ज्यावेळेस जन्म होतो त्याच्या हातात काहीच नसतं, इथं येतो आपण, शिकतो, नोकरी करतो, पैसे कमवतो, पण ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस पण जसे आपण आलेलो असतो तसेच आपण जातो. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन क्रमांक तिसरं की रिकाम्या हाती येणे आणि रिकाम्या हाती जाणे, म्हणजे तिसरं ऑप्शन. पुढचा प्रश्न पाहू. जीर्ण शब्दाचा समानार्थी असे असलेला पर्याय निवडा. आता जीर्ण शब्दाचा, जीर्ण म्हणजे हे झालेले, खराब झालेले. तर पहिलं ऑप्शन आहे जाजम, दुसरं जिने, तिसरं मोडकळीस आलेले आणि चौथं जिरणे. तर आता जाजमचा अर्थ काय नाही, जिने म्हणजे जगणं, त्याचा काय अर्थ नाही, ते हिंदीतला वाटतो. आणि तिसरं मोडकळीस आलेले, इथं बरोबर ऑप्शन तिसरं वाटतं. आणि चौथं जिरणे म्हणजे पाणी जिरतं, पण आपल्याला इथं त्याचा अर्थ घेऊ शकत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरं बरोबर आहे. मोडकळीस आलेले म्हणजे म्हातारपण, जीर्ण. इथं जो म्हातारपणासाठी जो जीर्ण शब्द वापरलेला आहे, शरीराचे जीर्ण होण्याचा साठी वापरलाय, म्हणजेच मोडकळीस आलेला. ऑप्शन क्रमांक तिसरं बरोबर आहे. पुढचं पाहू. पुढचा प्रश्न. वसन शब्दाची अर्धछटा नेमकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते? वसन म्हणजे घालणे. तर पहिलं ऑप्शन आहे तोंड, दुसरं परिधान, तिसरं वसंत आणि चौथं वर्ण. म्हणजे अर्धछटा म्हणजे त्याच्याशी थोडंसं समानार्थी असणारा शब्द, त्याला म्हणायचं अर्धछटा. तर आता बरोबर अर्थ काय येतो वसंतचा, मग बरोबर ऑप्शन क्रमांक येतं दुसरं, परिधान. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या दोन गोष्टी एकसारख्या नसतात असे कवी सुचवतो? एक, शाल आणि लेणं, दुसरं दोन माणसं, तिसरं दोन वस्त्र आणि चौथं दोन धागे. तुम्ही पाहिलेलं असेल की जे आपण मागे जी कविता वाचलेली आहे, कवितेचा उतारा, तर त्याच्यामध्ये शेवटच्या लाईनींमध्ये लिहिलेलं होतं की देवा कोणता तो असा विणकर आहे की जो एकसारखे दोन वस्त्र बनवत नाहीये. म्हणजे दोन वस्त्राचा तिथं अर्थ काय दिलेला आहे, दोन माणसं तो एकसारखे बनवत नाही, म्हणून इथं आपल्याला अर्थानुसार त्याचं लिहायचं आहे. तर त्याचं ऑप्शन क्रमांक दुसरं बरोबर आहे, दोन माणसं. पुढचा प्रश्न पाहू. तर आता उतार्यावरील प्रश्न संपलेले आहे काव्यातले. तर आता आपण पुढे अध्यापनशास्त्रावरील प्रश्नांचं बाबत पाहूया. तर आता अध्यापनशास्त्रातील प्रश्न. पहिला प्रश्न आहे, पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात अगोदर वर्णमाला, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द आणि नंतर कथा व कविता आहेत. या पुस्तकात भाषाध्यापन पद्धतीचा कोणता दृष्टिकोन आहे? एक, बॉटम अप पद्धती, दुसरं टॉप डाऊन पद्धती, तिसरं अनुशासनात्मक पद्धती आणि चौथं अभ्यासक्रम आधारित पद्धती. तर इथं बरोबर ऑप्शन आहे बॉटम अप पद्धती. त्यालाच आपण उद्गामी पद्धती असे म्हणतो. तर त्याला बॉटम अप पद्धती इथं बरोबर ऑप्शन आहे, बॉटम अप पद्धती. पुढचं वाचू. प्रश्न दुसरा, वाचन अक्षमता म्हणजे, आता तुम्ही जो माझा तो व्हिडिओ पाहिला असेल, डिस्लेक्सिया, डिसॅपिया मी बरेच दिलेले आहे, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया, डिस्फोरिया हे मी तुम्हाला दिले. त्याच्यामध्ये पण मी हा प्रश्न टाकलेला होता की वाचन अक्षमता म्हणजे काय. मग वाचन अक्षमता म्हणजे काय आहे? डिस्लेक्सिया. म्हणजे याचं बरोबर ऑप्शन आहे पहिलं. डिस्ग्राफिया नाही. जर लेखन अक्षमता विचारली असेल तर आपल्याला डिस्ग्राफिया करावी लागेल. संख्यात्मक अक्षमता विचारली असेल तर आपल्याला डिस्कॅल्क्युलिया करावं लागेल. आणि ज्यावेळेस चारही अक्षमता म्हणजे अस्वस्थ असलेला व्यक्ती की त्याला लिहिता वाचता बोलता हे चारही गोष्टी नीट व्यवस्थित येत नाही, त्यावेळेला डिस्फोरिया असतं. म्हणून इथं आपल्याला पहिलं ऑप्शन बरोबर आहे, डिस्लेक्सिया. पुढचा प्रश्न पाहू. भाषा वर्गात लेखनाची सुरुवात करताना शिक्षिकेने काय केले पाहिजे? पहिलं ऑप्शन आहे, सांगितलेल्या विषयांवर विविध बाजूंनी विचार करून विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगणे. दुसरं, विषयांशी संबंधित फळ्यावर लिहिलेल्या परिच्छेद लिहिण्यास सांगणे. तिसरं, विद्यार्थ्यांना शाळेत येताना
वेगवेगळे परिच्छेद वाचून येण्यास सांगणे. आणि चौथं, विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरात लिहिण्यास सांगणे. तर भाषा वर्गात लेखनाची सुरुवात करताना शिक्षिकेने काय केलं पाहिजे? तर याच्यात ऑप्शन क्रमांक पहिलं बरोबर आहे की भाषा वर्गात लेखनास सुरुवात करताना सांगितलेल्या विषयावर विविध बाजूंनी विचार करून विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगणे. पुढचा प्रश्न पाहू. मूल मातृभाषा प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून आत्मसात करते? पहिलं ऐकून, दुसरं बोलून, तिसरं लिहून आणि चौथं औपचारिक शिक्षण पद्धतीतून. आता मूल हे मातृभाषा ऐकूनच ॲक्सेप्ट करतं, कारण लहान मुलाशी आपण नेहमी त्याला बोलता येत नसतं, पण आपण तरीही आपण त्याशी सतत बोलत असतो लहान बाळांशी. तर तरी पण ते ऐकून 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 त्यांना ती भाषा आत्मसात होऊन जाते. जसं नॉम चॉम्स्की म्हणतात की मूल हे जन्मताच भाषा ग्रहणाची त्याच्यामध्ये शक्ती असते, त्यामुळे ते ऐकून ऐकून लवकरात लवकर मातृभाषा हे ग्रहण करतं. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक पहिलं हे बरोबर आहे, ऐकून. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणती बाब उत्पादन क्षमतेशी संबंधित आहे? तर पहिलं आहे वाचन व लेखन, दुसरं वाचन व श्रवण, तिसरं संभाषण व लेखन आणि चौथं संभाषण व श्रवण. तर बरोबर ऑप्शन क्रमांक तिसरा आहे, संभाषण व लेखन. पुढचा प्रश्न पाहू. तिसऱ्या इयत्तेची वर्ग शिक्षिका करुणा वर्गात कविता शिकवते आणि विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम करून घेण्याचे ठरवते. उपक्रमात विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी तिने पुढीलपैकी कोणती कृती करावयास सांगितले पाहिजे? पहिलं ऑप्शन, विद्यार्थ्यांना कवितेच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सांगणे. दुसरं, विद्यार्थ्यांना कवितेचे झालेले आकलन सामूहिकपणे सांगण्यास सांगणे. तिसरं, पुस्तकात आहे तशीच कविता पाठ करण्यास सांगणे. चौथं, कवितेत आलेल्या नवीन शब्दांच्या मदतीने वाक्य तयार करण्यास सांगणे. तर इथं बरोबर ऑप्शन क्रमांक आहे दुसरं, की विद्यार्थ्यांना कवितेचे झालेले आकलन सामूहिकपणे सांगण्यास सांगणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे? पहिलं, मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता नसते. दुसरं, मुले शाळेत येतात तेव्हा भाषा आत्मसात करतात. तिसरं, प्रत्येक मुलात भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. आणि चौथं, मुले वेगवेगळ्या माध्यमातून भाषा शिकतात. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं नॉम चॉम्स्की काय म्हणतो की मुलं हे जन्मताच भाषा ग्रहण करत असतं. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन क्रमांक आहे तिसरं, की प्रत्येक मुलात भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे? पहिलं, अध्यापन अध्ययन पद्धतीचा वापर. दुसरं, सामाजिक आंतरक्रिया. तिसरं, पुस्तक वाचन. आणि चौथं, नाटक किंवा चित्रपट पाहणे. तर भाषा शिक्षणामध्ये संदर्भात कोणती महत्त्वपूर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक दुसरं, सामाजिक आंतरक्रिया. कारण मूल ज्यावेळेस भाषा शिकतं तर ते त्याच्या वयाच्या मुलांमध्ये किंवा आजूबाजूच्या जे वातावरण असतं त्याच्यामधून ते तशाच प्रकारच्या भाषा आत्मसात करत असतं. म्हणून सामाजिक आंतरक्रिया ही भाषा शिक्षणात सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जाते. पुढचा प्रश्न पाहू. पाठात चित्र किंवा रेखांकनाचा वापर पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव केला जातो? पहिलं ऑप्शन, पुस्तकात किंवा पाठात चित्र देणे ही एक परंपरा आहे. दुसरं, यामुळे पाठ्य पुस्तक आकर्षक होते. तिसरं, यामुळे साररूप संकल्पना समजून घेण्यास मदत होते. चौथं, चित्र काढण्याच्या तुलनेत पाठ लिहिणे जास्त अवघड असते. तर इथं बरोबर ऑप्शन आहे तिसरं, की यामुळे साररूप संकल्पना समजून घेण्यास काय होते, मदत होत असते. म्हणजे चित्रातूनच आपल्याला बरेचशा गोष्ट ही रेखांकनातून पाठचित्रातून आपल्याला त्या गोष्टीबद्दल एक कल्पना येत असते. म्हणजे एक संकल्पना समजून घेण्यास त्यामुळे काय होतं, मदत होत असते. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांना लेखनाचा चांगला सराव होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या कृतींवर शिक्षकाने सर्वात जास्त भर दिला पाहिजे?
पहिलं अक्षर, दुसरं व्याकरण, तिसरं अभिव्यक्ती आणि चौथं शब्द मर्यादा. लेखनाचा चांगला सराव होण्यासाठी कोणत्या कृतींवर जास्त भर द्यावा, तर त्यांची अभिव्यक्ती, की त्यांना त्यांच्या शब्दात लिहिता आलं पाहिजे. हे सर्वात मुख्य उद्दिष्ट असतं लेखन सरावाचं, लेखन कौशल्याचं, की एखाद्या गोष्टीवर त्यांना स्वतःच्या मनाने लिहिता आलं पाहिजे. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन क्रमांक आहे तिसरं, म्हणजे स्वतःचं अभिव्यक्त होता आलं पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16. शब्द वाचन लेखन दोष कशाशी संबंधित आहे, डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे. तर आता इथं काय सांगितलं, शब्दांचं वाचन म्हणजे वाचता आलं तरच लिहिणार ना, म्हणून त्यांनी मुद्दामून थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न देत असतात. हा पण प्रश्न मी जो व्हिडिओ मी टाकलेला आहे डिस्लेक्सिया आणि 4 यांच्याबद्दल, तर त्यामध्ये पण मी हा प्रश्न टाकलेला होता. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वाचन अक्षमता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 14. पहिलं ऑप्शन आहे मानसिक अक्षमता, दुसरं आचरण संबंधी अक्षमता, तिसरं संख्यात्मक अक्षमता आणि चौथं वाचन अक्षमता. तर बरोबर ऑप्शन आहे चौथं, वाचन अक्षमता. पुढचा प्रश्न पाहू. पाठाचे वाचन करताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते. पहिलं निर्दोष उच्चारणासह वाचन, दुसरं विरामचिन्हांसह निर्दोष वाचन, तिसरं पाठाचे योग्य आकलन आणि चौथं जलद वाचन. तर बरोबर ऑप्शन आहे तिसरं, पाठाचे योग्य आकलन. पाठाचे वाचन करताना एखादी कोणताही पाठ असो, तो जरी अडखळत वाचू किंवा कसंही मूल जर वाचत असेल, तर याचा अर्थ असा नसतो की तो अध्ययन अक्षम आहे. कधी कधी काही मुलं ते अर्थ समजून घेण्यासाठी ते हळूहळू पाठाचे वाचन करत असतात, आणि वाचनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते की त्या वाचनामध्ये पाठाचा त्यांना अर्थग्रहण झाला पाहिजे. म्हणजेच इथं बरोबर ऑप्शन क्रमांक आहे तिसरं, की पाठांचे योग्य आकलन होणे सर्वाधिक महत्त्वपूर्ण असते. पुढचा प्रश्न पाहू, की दुसऱ्या इयत्तेची वर्ग शिक्षिका ताशा शब्द क्षमतेचा विकास होण्यावर खूप भर देते. शब्द क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती कृती सर्वश्रेष्ठ कृती ठरेल. पहिलं पुढील पाठ वाचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सर्व नवीन शब्द पाठ करणे. दुसरं पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी शब्दसंबंधी अनुमान व्यक्त करणे. तिसरं विद्यार्थ्यांनी प्रत्येक कठीण शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहणे. आणि चौथं विद्यार्थी प्रत्येक नवीन किंवा कठीण शब्दाला अधोरेखित करतात व नंतर त्याचा अर्थ समजून घेतात. तर बरोबर ऑप्शन आहे दुसरं, की पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी शब्दसंबंधी अनुमान व्यक्त करणे. पुढचा प्रश्न पाहू. इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात हावभावासकट गोष्ट सांगते. गोष्ट सांगून झाल्यावरती काही विद्यार्थ्यांना तीच गोष्ट आपल्या शब्दात सांगायला म्हणते. या उपक्रमातून शिक्षिकेला कोणत्या प्रकारचे मूल्यमापन अपेक्षित आहे. पहिलं ऑप्शन आहे श्रवण आकलन, दुसरं मौखिक आकलन, तिसरं वाचन आकलन आणि चौथं लेखन आकलन. आता ती गोष्ट सांगते म्हणजे विद्यार्थी काय करणार, त्याला श्रवण करणार आणि मग त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे शिक्षिकेने ती त्यांना कळली की नाही, त्यांचे ते आकलन झालं की नाही, हे यातून पाहायचं आहे. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणतं येणार, पहिलं. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रश्न वाचतो त्या प्रश्नामध्येच आपल्याला उत्तराचं एक कळत असतं की कोणतं उत्तर येऊ शकतं. म्हणून इथं बरोबर ऑप्शन क्रमांक आहे पहिलं, की श्रवण आकलन. मौखिक आकलन नाही, वाचन आकलन नाही, लेखन आकलन नाही. पुढचा प्रश्न पाहू. वर्गात मुद्रित सामग्रीचा उपलब्धता म्हणजे. पहिलं वर्गाच्या भिंती रंगीबेरंगी असणे. दुसरं वर्गात शिकविलेल्या जात असलेल्या संकल्पने संबंधीची सामग्री भिंतीवर चिटकवणे. आणि तिसरं मोठ्या अक्षरातील वर्णमालेचे तक्ते भिंतीवर लावणे. चौथं वर्गाच्या भिंतीवर विविध रंगात कविता सचित्र रंगवणे. तर बरोबर ऑप्शन आहे दुसरं, वर्गात मुद्रित सामग्रीची उपलब्धता म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरं, वर्गात शिकविल्या जात असलेल्या संकल्पने संबंधीची सामग्री भिंतीवर चिटकवणे. म्हणजे जे काही शिकवतात आपण त्याच्याबद्दलचे तुम्ही प्रत्येक वर्गामध्ये पाहत असाल की शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळे चार्ट बनवून आणायला लावते
किंवा स्वतःसुद्धा बनवत असते आणि ते सगळे वर्गामध्ये लावलेले असतात. तर ते का लावलेले असतात तर त्या ज्या काही संकल्पना शिकवत्या विद्यार्थ्यांची सतत नजर इकडे तिकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस त्यांना त्या ज्या शिकवलेल्या संकल्पना आहेत किंवा ज्या शिकवायच्या आहेत त्याबद्दल त्यांना आधीच माहिती व्हावी म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो इथंच आपलं हे संपलेलं आहे. 120 प्रश्न झालेले आहेत. तर आता हा व्हिडिओ जर आज तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.